वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहे वेद बातमीचा. राहुरी तालुक्यात मध्यरात्री 2 बिबट्यांचा हल्ला, 4 शेळ्या जागीच ठार. राहुरी तालुक्यात बिबट्यांचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. उंबरे गावात मध्यरात्री बिबट्यांनी शेतकरी वस्तीवर हल्ला करत 4 शेळ्या ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उंबरे येथे शेतकरी लक्ष्मण सोपान क्षीरसागर यांच्या वस्तीवर सोमवारी 2 मार्च रोजी मध्यरात्री 2 ते 3 बिबट्यांनी अचानक हल्ला चढवला. शेडमध्ये जाळीत बांधलेल्या 4 शेळ्यांचा बिबट्यांनी जागीच फडशा पाडला. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सदस्य जागे झाले. मात्र तोपर्यंत बिबट्यांनी हल्ला करून नुकसान केले होते. ऊसतोड हंगाम संपल्याने परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी जागा आणि भक्ष्य कमी पडत असल्याने ते आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक BR आडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नागरिकांच्या मागणीनुसार परिसरात लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे उंबरे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेद बातमीसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी. माझं नाव लक्ष्मण सोपान क्षीरसागर, मी राहणार उंबऱ्याचा आहे, राहुरी तालुक्यात. आणि माझ्या तिथे रात्री 12-1 नंतर 2-3 बिबटे येऊन माझ्या असलेल्या 4 शेळ्या त्यांनी जिवंत मारलेल्या आहे. तर वन विभागाने पिंजरा वगैरे लावून त्या बिबट्यांची व्यवस्था करावी अशी वन विभागाला आमची विनंती आहे.